भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते? तर सांगा. तर बघा मित्रांनो, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रो चे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर बघा, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहे व्ही नारायण. व्ही नारायणन हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहे. इस्रोचा फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2026 मध्ये दिल्ली येथे कर्तव्य पथावर झालेल्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवस सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? बघा मित्रांनो, हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. कुठली पण एक्झाम असो तिथे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचा आन्सर आहे युरोपियन कमिशनचे अध्यक्ष. 2026 मध्ये दिल्ली येथे कर्तव्य पथावर झालेल्या भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिवस सोहळ्याचे प्रमुख होते युरोपियन कमिशनचे अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून एम एस स्वामीनाथन ओळखले जातात. एम एस स्वामीनाथनला भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आणि वर्गीस कुरियन कशासाठी फेमस आहे? तर ते श्वेत क्रांती म्हणजे दूध क्रांतीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन आणि जगात विचारलं तर नॉर्मन बोरलॉग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, DRDO ने 27 मार्च 2019 रोजी केलेल्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र म्हणजे अँटी सॅटेलाइट मिसाईल चाचणीचे नाव काय आहे? तर याचा आन्सर आहे मिशन शक्ती. DRDO ने 27 मार्च 2019 रोजी केलेल्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र म्हणजेच अँटी सॅटेलाइट मिसाईलचे नाव होते मिशन शक्ती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोण नाशिक कट प्रकरणाशी संबंधित होते? तर बघा, याचा आन्सर आहे VD सावरकर, विनायक दामोदर सावरकर हे नाशिक कट प्रकरणाशी संबंधित होते. 2024 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित 9mm सबमशीन गन चे नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे आस्मी. हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 2024 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित 9mm सबमशीन गन चे नाव ASMI आहे म्हणजे आस्मी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चौरी चौडा घटनेमुळे गांधीजींनी कोणते आंदोलन मागे घेतले? तर याचा आन्सर आहे असहकार आंदोलन. चौरी चौडा घटनेमुळे गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिरसा मुंडा यांचे निधन कोणत्या तुरुंगात झाले? तर याचा आन्सर आहे रांचीच्या तुरुंगमध्ये. बिरसा मुंडा यांचे निधन रांचीच्या तुरुंगात झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? काय विचारलं? बरोबर नाही. महाराष्ट्र C60 बरोबर आहे. तेलंगणा ग्रेहाउंड चुकीचा आहे. ग्रेहाउंड कुठचा आहे? आंध्र प्रदेशचा. ओडिसा SOG चुकीचा आहे. SOG कुठचं आहे? तर हे आहे जम्मू आणि काश्मीरचं. तामिळनाडू ऑक्टोपस हे सुद्धा चुकीचं आहे. ऑक्टोपस कुठचं आहे? आंध्र प्रदेशचं. हा प्रश्न इथे आहे पाहिजे होतं. तर याच्यात काय आलं असतं आन्सर? महाराष्ट्र C60 हे बरोबर आहे. हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन सिंदूर केव्हा राबविण्यात आले होते? तर याचा आन्सर आहे 7 मे 2025 ला. 7 मे 2025 ला ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले होते. मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्राचे इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नुकसान झाले ते कुठे आहे? तर बघा मित्रांनो, LNG निर्यात केंद्र कुठे आहे? तर ते आहे कतारमध्ये. मार्च 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या LNG निर्यात केंद्राचे इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नुकसान झाले ते होते कतारमध्ये. LNG निर्यात केंद्र कुठे आहे? ते कतारमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सैन्याने कोणत्या देशाच्या विद्यमान राष्ट्रपतीला अटक केली? हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. एकदम व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कुठल्या ना कुठल्या परीक्षेत विचारला जाणारच. त्याचा आन्सर आहे व्हेनेझुएला.
3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सैन्याने व्हेनेझुएला देशाच्या विद्यमान राष्ट्रपतीला अटक केली होती? नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाला नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला? तर बघा, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना देण्यात आला होता. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार आणि 2023चा अशोक सराफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तर ते आहे जिष्णुदेव वर्मा. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल बनले आहेत. याच्या आधी जिष्णुदेव वर्मा कुठचे राज्यपाल होते? तर ते होते तेलंगणाचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या फेब्रुवारी 2026च्या अहवालानुसार माओवादी प्रभावित क्षेत्रांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे नवीनतम वर्गीकरण काय आहे? तर याचा आन्सर आहे वाय नाही आहे इथे, वाय खोडा, लिगसी अँड ट्रस्ट डिस्ट्रिक्ट. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या फेब्रुवारी 2026 मध्ये 26च्या अहवालानुसार माओवादी प्रभावित क्षेत्रांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे नवीनतम वर्गीकरण लिगसी अँड ट्रस्ट डिस्ट्रिक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 130D कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर याचा आन्सर आहे आलापल्ली आणि कोंडागाव. आलापल्ली आणि कोंडागाव. नॅशनल 130D हा राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली ते कोंडागाव या 2 ठिकाणांना जोडतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2025 मध्ये संपन्न झालेली नगर परिषद निवडणूक कोणत्या ठिकाणी झाली नाही? तर कोणत्या ठिकाणी नाही झाली? अहेरी. गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2025 मध्ये संपन्न झालेली नगर परिषद अहेरी ठिकाणी झाली नाही. एकूण क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील जंगल किती आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 70 ते 80%. एकूण क्षेत्रफळाच्या टक्केवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील जंगल 70 ते 80% आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर याचा आन्सर आहे मुलुगू. तेलंगणातील मुलुगू जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते उपक्रम गडचिरोली पोलीस दलाचे समुदायाभिमुख पोलिसिंगचे भाग नाही? तर याचा आन्सर आहे प्रोजेक्ट प्रस्थान. काय आहे? प्रोजेक्ट उडान आहे, एक गाव एक वाचनालय सुद्धा आहे, प्रोजेक्ट संजीवनी सुद्धा आहे. तर काय नाही आहे? प्रोजेक्ट प्रस्थान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर याचा आन्सर आहे 12. गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ते आहे 12. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिली निवड शून्य ग्रामपंचायत कोणती आहे? तर याचा आन्सर आहे भंडाऱ्यातील वेलाग्राम. भंडाऱ्यातील वेलाग्राम ही ग्रामपंचायत देशातील पहिली निवड शून्य ग्रामपंचायत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सध्या धावत नाही? नाही विचारलं. मुंबई सेंट्रल अहमदाबाद धावते, मुंबई सेंट्रल शिर्डी धावते, नागपूर बिलासपूर सुद्धा धावते. तर कोणत्या याच्यात धावत नाही? वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत ट्रेन नागपूर विशाखापट्टणम या मार्गावर धावत नाही. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील.